देगलूर नाका परिसरात कथित बेकायदेशीर कत्तलखान्याचा आरोप. कारवाई दरम्यान गोंधळ, पोलिसांवर दबाव आणल्याचा गोप्रेमीयांचा दावा. नांदेड प्रतिनिधी. नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात एका घरामध्ये बेकायदेशीर कत्तलखाना सुरू असल्याचा आरोप करत गोप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लकी बॉडी जिमजवळील एका गल्लीमध्ये जावेद किराणा दुकानाच्या लगत असलेल्या घरात हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पोलीस पोहोचताच घराचा दरवाजा उघडण्यासाठी काही वेळ लागल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर घराची झडती घेतली असता बैल बांधण्यासाठी वापरली जाणारी साधने आणि परिसरात उग्र वास जाणवत असल्याचे गोप्रेमीयांचे म्हणणे आहे. तसेच एका पोत्यातून संशयास्पद वास येत असल्याने त्याची तपासणी करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली. दरम्यान या कारवाईवेळी मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. काही व्यक्तींनी पोलीस प्रशासनाच्या कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गोप्रेमींनी केला आहे. पोलिसांना धमकावणे, धक्काबुक्की करणे तसेच गोप्रेमींना परिसरात पुन्हा येऊ नका अशा धमक्या दिल्याचा दावाही करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने मात्र कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करत नियमानुसार कारवाई करण्याचे सांगितले. या प्रकरणात काही व्यक्तींवर शासकीय कामात अडथळे आणल्याप्रकरणी कारवाई करावी तसेच कथित बेकायदेशीर कत्तलखान्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गोप्रेमीयांनी केली आहे. दरम्यान संबंधित घराची मालकी तेथे प्रत्यक्षात काय प्रकार सुरू होता आणि कत्तलासाठी जनावरे ठेवण्यात आली होती याबाबत पोलीस तपासानंतर अधिकृत सत्य समोर येणार आहे. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींनी केलेल्या आरोपांचाही पोलिसांकडून पडताळणी होणे आवश्यक आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.